नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या वर्ल्ड ऑफ जोवी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची जी ट्रिप आहे ना, अशी कोणत्या कंट्रीला विजिट वगैरे आपण करणार नाही आहे किंवा आपल्याला खूप काही लांब ट्रिपला जायचं नाही आहे. तर ही जी भटकंती असणार आहे, एक ऑफ बीट म्हणू शकतो. कारण प्लॅन असा काही नव्हता की कोणतं लोकेशन फायनल केलेलं नव्हतं. अचानक दुपारचं जेवण वगैरे झालं, आराम केला आणि वीकेंड असल्यामुळं टंगळमंगळ तर चालूच होती. तर म्हटलं चला एखाद्या ठिकाणी जाऊया, मस्त रिलॅक्स टाईम स्पेंड करूया. आम्हाला गर्दीच्या ठिकाणी जायचं नव्हतं, मस्त असं निवांत ठिकाण बघायचं होतं. तर तुम्हाला तर माहितीच आहे, नेदरलँडमधले जे कंट्री साईड एरिया आहे ना, खूप बघायला म्हणजे खूपच सुंदर आहे. शेती, घरं इतके क्यूट मस्त असे घरं असतात ना, तर ते फक्त आणि प्लेन रोड असतो, अजिबात गर्दी नसते रोडवर. तर अशा ठिकाणी पाटलांना सुद्धा खूप मजा येते कार ड्राईव्ह करायला, कारण पूर्णपणे रोड मोकळा असतो. मस्त स्मूथ गाडी चालवायची, गाणी ऐकत ही जर्नी एन्जॉय करायची. तर दोन्ही साईडला मस्त अशी शेती असते, खूप छान छान घरं असतात, तर ते बघायचे. छान गप्पा मारत अशा कंट्री साईड रोडला असं फिरायचं. तर तो आनंद एक वेगळाच आहे, तो मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण ज्या लोकेशनला चाललो आहे, तर ते लोकेशनसुद्धा याच्यापेक्षाही खूप सुंदर आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कारण आपण हा कंट्री साईड एरिया एक्सप्लोअर करतो आहे म्हणजेच आपण एका फार्ममध्ये जाणार आहे. तर कोणतं फार्म आहे, तिथं काय बघायला मिळणार आहे, हे तुम्हाला व्लॉग बघितल्यानंतरच समजेल. तर कंटिन्यू व्लॉग बघायचा आहे. In 200 meters, your destination will be on the right.
तर छान कॅफे हा, आणि कॅफे पण आहे आणि खूप छान छान वस्तू पण इथं मिळतात आणि ते दाखवलंच तुम्हाला. आणि इथे ना आम्ही मध्ये पण चालत आलो, तर ॲपलची म्हणजे शेतीच म्हणू शकतो. आणि इथं ॲपल पिकिंग करू शकतो, म्हणजे आपण इथून ॲपल घ्यायचे, खायचे असेल तर खाऊ शकतो आणि नंतर घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो. पण आत्ता हा टाईम नाही, सप्टेंबर ऑक्टोबरचा टाईम असतो. पण आम्ही जरा लवकर आलो कारण लोकेशन अचानक मस्त वाटलं आणि म्हटलं चला बोर होतं आहे, विकेंड आहे, तर मग जस्ट बघायला आलो. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस ही ऑक्टोबर म्हणजे मध्ये, तर त्यावेळेस नक्की परत एकदा व्हिजिट करू, कारण इथं खूप सारे असे फार्म आहेत, बघू शकतो आपण. तर चला, एरिया आसपासचा जो आहे ना तो दाखवते. कंट्री साईड एरिया खूप ब्युटिफुल असतो इथला, तर ब्लॉगमध्ये दाखवतेच नेहमी. आता पण बघून घ्या, छान वाटतंय, फ्रेश. मला इथल्या फार्मचं ना एक नवीनच वाटतं की प्रत्येक वेळेस आहे ना मुलांना एक ॲक्टिव्हिटी दिलेली असते आणि मुलं त्यांचा टाईम घालवत असतात, कारण प्रश्न असतात ते सॉल्व करायचे असतात मुलांना. त्याच्यामुळे त्याच्या मागे ना डोकं लावायचं काम त्यांचं चालू असतं. तर ही एंगेजिंग प्रोसेस जी असते ना ती खूप छान असते, कारण ते आपला त्रास द्यायचा कमी करतात आणि त्यांचे उद्योग करत असतात. तर अवनीच्या केसमध्ये पण आम्ही असंच एक ॲक्टिव्हिटी घेतली होती, पण ते डचमध्ये होतं. आम्ही ट्रान्सलेट करून बऱ्यापैकी तिला समजून सांगून काही क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न केला. सगळे सॉल्व झालेले नाही आहे. असंच एका लास्ट टाईम आम्ही बफेलो फार्ममध्ये पण गेलो होतो, तिथं पण असाच एक गेम होता. मेजमध्ये आम्ही फिरत होतो आणि तिथं क्वेश्चन वगैरे सॉल्व करत होतो. तर त्याचा पण मी एक ब्लॉग तुमच्यावर शेअर केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर या ब्लॉगमध्ये म्हणजे हा बघून झाल्यानंतर तो बघा, तो पण ब्लॉग असाच खूप छान आहे. तर मला फ्रूट्स रिलेटेड जास्त काही माहीत नाही आहे. ब्लूबेरी, रसबेरी, चेरीज वगैरे या रिलेटेड म्हणजे त्या कधी येतात, काय येतात, त्याच्या रिलेटेड जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे. पण जेवढं काही माहिती आहे तर एक सीझन म्हणजे एक टाईम असतो, म्हणजे जसं की स्ट्रॉबेरी पिकिंगचा टाईम असतो, ॲपल पिकिंगचा टाईम असतो, तसंच चेरीजचा पण एक टाईम असतो. तर इथं आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे ॲपल होते, चेरीज होते, हे तर तुम्हाला मी आधी पण सांगितलं. तसंच आत्ता आहे ना म्हणजे हा जो सीझन असतो ना तो चेरीजचा असतो. जून जुलैमध्ये चेरीज येतात. पण आता सध्या आम्ही ज्या फार्ममध्ये आहे ना तर त्यांची चेरीज अजून अशा झालेल्या नाही आहेत. तर आम्ही विचार केला आहे की ॲपल पिकिंगच्या टायमिंगला नक्की आपण ह्या फार्मला व्हिजिट करायचं आहे. तो टाईम असणार आहे ऑगस्ट एंड आणि सप्टेंबरच्या आसपास. त्या टायमिंगमध्ये ॲपल पूर्णपणे झालेले असतात आणि ते आपण इथं येऊन झाडाचे आपल्या हाताने तोडायचे. त्याच्यानंतर आपल्याला जर इथं खायचे असेल तर खाऊ पण शकतो आणि जर आपल्याला काही घेऊन जायचे असेल घरी तर त्याचे पैसे देऊन आपण घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो. छान आहे. तर असा होता ऑफबीट भटकंतीचा एक अनुभव जो की मी तुमच्यावर शेअर केला. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमचा हा सपोर्ट माझ्यासोबत असाच असू द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला तर बाय.